गोंदिया जिले के देवरी में जिला परिषद सदस्य उषा शहारे के घर डकैती के प्रयास के मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 10 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी संगठित तरीके से वारदात को अंजाम देने पहुंचे थे। कार्रवाई के दौरान आरोपियों के कब्जे से 3 4 पहिया वाहन जब्त किए गए हैं, जिनका उपयोग वारदात में किया गया था। देवरी पुलिस अब आरोपियों से पूछताछ कर रही है और मामले में इस्तेमाल किए गए हथियारों के साथ साथ अन्य फरार साथियों की तलाश भी जारी है। उप विभागीय पुलिस अधिकारी विवेक पाटिल ने बताया है कि मामले की गहन जांच की जा रही है। साथ ही उन्होंने नागरिकों से अपील की है कि वे अपनी संपत्ति और आर्थिक स्थिति की जानकारी सार्वजनिक स्थानों पर साझा करने से बचे तथा सुरक्षा को लेकर सतर्कता बरते। देवरीमध्ये घरफोडीचा जो प्रयत्न झालेला आहे 23 तारखेच्या रात्री 23 मेच्या रात्री, त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये देवरी पोलिसांच्या ताब्यात 10 आरोपी आहेत। 10 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि यामध्ये आणखी आरोपींचा शोध घेणे व आणखी वेपन्स आणि गाड्यांचा शोध घेणे सुरू आहे। तपास सध्या सुरू आहे। सर, आरोपी वेपन आणि त्यांचे अवजार होते ते पण आरोपीकडून मिळाले का आपल्याला? शस्त्र जे होते ते शस्त्रांचे अजून आपल्याकडून रिकव्हरी होणे बाकी आहे। तसेच काही जे आरोपी अजून यामध्ये सहभागी होते ते मिळणे बाकी आहे आणि एक 4 व्हीलर मिळणे बाकी आहे। आपल्याला सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 3 4 व्हीलर आपल्याला जप्त केलेले आहेत आणि यांबाबतची जी आपण वाच्यता करतो ही सार्वजनिक ठिकाणी करता कामा नये किंवा आपल्या विश्वासार्ह लोकांच्या संपर्कात असतानाच आपण याबाबत डिस्कशन केलं पाहिजे। कारण या गोष्टीच्या मध्ये ॲड ऑन होत जाऊन चुकीचा मेसेज पसरला जातो आणि या प्रकरणामध्ये तशा प्रकारचा प्रकार घडलेला दिसून येत आहे आपल्याला की आरोपींना संबंधित घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश आणि सोने असण्याची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सदर घरफोडीचा प्रयत्न केला। आरोपीला किती दिवसाची कस्टडी मिळाली आपल्याला? 6 जूनपर्यंत 8 आरोपींना आपल्याला मान्य कोर्टाने PCR दिलेला आहे। इतर 2 आरोपी आपण आज अरेस्ट केल्यामुळे त्यांना आज आपण कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आणि त्यांच्या देखील आपण 6 किंवा 7 तारखेपर्यंत PCR मागत आहोत।